जिल्ह्यात 10 नगर परिषद आणि एका नगर पंचायतीसाठी निवडणूक होत आहे। अशातच पुसद येथे नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये फूट पडली आहे। पुसद नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये फूट पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी त्यांच्या पत्नी मोहिनी यांना नगराध्यक्ष पद उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे। तर भाजपाचे नेते माजी आमदार निलय नाईक यांनी मोहिनी विरोधात निखिल चिद्दरवार यांना भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरविले। नगर परिषदेची अवस्था खराब झालेली आहे। खराब रस्ते, कचऱ्याचे साम्राज्य आहे। त्यामुळे ही निवडणूक टेंडर सिस्टीम विरुद्ध सार्वजनिक काम करण्याची सिस्टीम अशी होईल, अशी टीका माजी आमदार निलय नाईक यांनी केली। पुसदला बदल हवाय आणि भारतीय जनता पार्टी निश्चितपणे तो बदल करून दाखवणार आहे। आरतीताई फुफाटेंच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मदन येरावार साहेब असतील, नितीन भुतडा असतील, आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी पुसद नगर परिषदला एक स्वच्छ प्रशासन देण्याचं काम करणार आहोत। पुसदच्या खऱ्या अर्थाने विकास करण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि जनतेच्या आशीर्वादाने आमचा नगराध्यक्ष होईल असा विश्वास आहे। आणि जनतेचा जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे त्या विश्वासाच्या अनुषंगाने हल्ली पुसदमध्ये जे काही चित्र दिसतंय, घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। इतर ठिकाणी कुठं गड्डे आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, अनेक ठिकाणी रस्ते नाही, रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ते आहे, काहीच कळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। आणि म्हणून नगराध्यक्ष आमचं येणं अत्यंत जरुरी आहे। मला विश्वास आहे की आम्ही एका महिलेच्या नेतृत्वाखाली, आरतीताईच्या नेतृत्वाखाली, निखिल चिद्दरवार साहेब असतील आणि आमचे सर्व या ठिकाणी जे नगरसेवकाचे उमेदवार असतील, आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी जनतेच्या चरणी विनंती करणार आहोत। जनतेच्या या ठिकाणी घरोघरी जाऊन आम्ही त्यांचा आशीर्वाद मागणार आहोत। हे टेंडर सिस्टीम वर्सेस सार्वजनिक काम करण्याचं सिस्टीम अशी लढाई होणार आहे। आणि मला विश्वास आहे जनता टेंडरकडे न पाहता सार्वजनिक काम आणि विकासाकडे लक्ष देईल आणि आम्हाला जनता आशीर्वाद देईल असं विश्वास आहे।